नमस्कार मित्रांनो ज्यांना कुणाला हॉस्टेलचं फॉर्म भरायचं असेल ते हॉस्टेलचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. मित्रांनो, लक्षात घ्या, आत्ताच नुकते 10वी आणि 12वीचे निकाल लागलेले आहेत. आता याचे जे हॉस्टेलला ॲडमिशन करणार होते त्यांचे हॉस्टेलचे फॉर्म सुरू झालेले आहेत. जसं की 8वीपासून तर 12वीपर्यंतचे ज्यांना शासकीय हॉस्टेलमध्ये जे समाज कल्याणचे हॉस्टेल असतात, ज्या समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये ज्यांना कुणाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, याच्या अगोदर तुम्ही जर बघितलं असेल तर ऑफलाईन फॉर्म आणि ऑनलाईन फॉर्म अशा दोन्ही पद्धतीचे फॉर्म चालू होते. परंतु यावर्षीपासून फक्त ऑनलाईन फॉर्मच स्वीकारले जाणार आहेत, ऑफलाईन फॉर्म स्वीकारले जाणार नाही आहेत. त्याच्यामुळे ज्यांना कुणा मित्रांना किंवा मैत्रिणींना समाज कल्याणचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी आताच ऑनलाईन अर्ज करून टाका, कारण ऑनलाईन अर्ज करणं सुरू झालेलं आहे. आता मित्रांनो, लक्षात घ्या, याचा ऑनलाईन अर्ज कसं करायचं, याला काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कधीपर्यंत याची शेवटची तारीख आहे आणि याची कशा पद्धतीची निवड केली जाते, कशा पद्धतीची प्रोसेस आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवर आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचवा, म्हणजे तो सुटणार नाही आणि त्याचं नंबर लागेल. तर आपण बघूया की कशा पद्धतीचं ती प्रक्रिया असते. मित्रांनो, तुमच्याकडे निमो ॲप असेलच, कारण याच्या अगोदरसुद्धा याच्याबद्दल मी माहिती सांगितलं होतं. जर नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवर जा आणि प्लेस्टोरवरून निमो ऑनलाईन सर्व्हिस असं सर्च करून तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि याच्यावर तुम्ही जर आले तर सुरुवातीलाच बघा, जे लेटेस्ट असतात स्कीम ते वरतीच दिसतात. समाज कल्याण वसतिगृह हॉस्टेल 2026-27 करता ऑनलाईन अर्ज सुरू, याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिसेल. सर्वात अगोदर माहिती तुम्ही समजून घ्या, जे महाराष्ट्र शासनाबाबत समाज कल्याण विभागाअंतर्गत ही 2026-27चे विद्यार्थ्याकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. हे कोण करू शकतात तुम्ही समजू शकता, जे 8वीपासूनचे आहेत विद्यार्थी ते करू शकतात. आता याचा लाभ काय आहे तुम्ही बघू शकता. विद्यार्थ्यांना मोफत किंवा कमी शुल्कामध्ये राहण्याची सुविधा मिळते. त्यांना शिक्षणासाठी सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरण मिळते. ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात ते शहरात शिक्षण घेऊ शकतात. वीज, पाणी, अभ्यास खोली यासारख्या मूलभूत सुविधा त्यांना मिळत असतात. काही वसतिगृहामध्ये भोजनाची सुविधासुद्धा केली जाते. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण खर्च हा कमी होतो. विद्यार्थ्यांजवळ जो राहण्याची वेळ आणि प्रवास खर्च वाचतो. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा आहे, उच्च शिक्षणासाठी अभ्यासाचे चांगले वातावरण मिळते. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेणे सोपे होते आणि सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी मदत मिळते. आता पात्रता कोण आहे समजून घ्या. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. विद्यार्थी हा शाळा महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी इयत्ता 8वीपासून पुढील शिक्षण घेणारे असावे. अनुसूचित जाती, नवबुद्ध तसेच शासनाने निश्चित केलेल्या इतर प्रवर्गातील विद्यार्थी असला पाहिजे. विद्यार्थ्याचे वय हे शासन नियमानुसार असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाचे निश्चित केलेल्या मर्यादेत असावे, म्हणजे 2 लाखाच्या आतमध्ये असावे. शिक्षण संस्थेचे जे बोनाफाईड असतात किंवा पावती असतात ते आवश्यक आहे. आधार कार्ड, जे कागदपत्र आवश्यक ते आवश्यक आहे. विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेतात त्याच गाव किंवा शहर मूळ राहत्या ठिकाणापासून दूर असावे. यापूर्वी शासकीय वसतिगृह नियमभंग केलेला नसावा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याची सध्या शेवटची तारीख नाही आहे. शेवटची तारीख आली तर तसं आम्ही कळवलं जाईल. कागदपत्र याचे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही कागदपत्र समजून घ्या आणि कागदपत्र आताच रेडी करा. कागदपत्र काय काय लागत तर सर्वात पहिले मार्कशीट लागते. तुम्ही जर 8वी शिकत असाल तर 7वीची मार्कशीट लागते, किंवा 10वीत ॲडमिशन ज्या वर्गासाठी तुम्ही ॲडमिशन घेतात त्याच्या आदल्या वर्षीची मार्कशीट लागते. आता मार्कशीटसुद्धा तुम्ही समजून घ्या. जर तुम्ही इयत्ता 8वीमध्ये जर ॲडमिशन घेत असाल तर तुम्ही जे 7वीची असेल किंवा 8वीची जे मार्कशीट असेल तिचं ग्रेड टाकलेले असतात. तर ग्रेड टाकलेले चालणार नाही. तुम्ही त्या शाळेमध्ये जा, तुम्हाला जे पर्सेंटेज आहे पर्सेंटेज टाकून ते पर्सेंटेजवाले तुम्ही मार्कशीट घेऊन घ्या. कारण इथे तुम्ही जेव्हा मेरिट लिस्ट लागते तेव्हा ती पर्सेंटेजवरून लागते, ग्रेडवरून लागत नाही. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्ही समजून घ्या. जे 10वी 12वी जे असतात त्यांच्यासाठी जर पर्सेंटेज असतात, परंतु जे 7वी 8वीचे जे असतात विद्यार्थी त्यांना पर्सेंटेज नाही ग्रेड दिलेले असतात. तर तुम्ही पर्सेंटेजवाली मार्कशीट बनवून तुमच्या शिक्षकांना सांगा की पर्सेंटेजवाली मार्कशीट पाहिजे आणि त्यांच्याकडून तसं बनवून घेऊन तुम्ही ते अपलोड करा. त्याच्यानंतर बोनाफाईड किंवा प्रवेशाची पावती लागते. तुम्ही जर आता ॲडमिशन केलेले असाल त्याची बोनाफाईड तरी घ्या, किंवा जर प्रवेश केलेली पावती असेल ती चालते. त्याच्यानंतर तुम्ही TC दिले असेल शाळेमध्ये तर त्याचा फोटो काढला असेल किंवा फोटो काढून घ्या. TC लागेल, त्यात तुमचा आधार कार्ड लागेल.
तुमचं डोमेसिल असणं आवश्यक आहे. डोमेसिल नसेल तर आताच डोमेसिल काढून घ्या. सध्यापुरतं तुम्ही टोकनसुद्धा जोडून तुम्ही सध्या ऑनलाईन करू शकता आणि जसं तुम्हाला मेरिट लिस्ट लागेल तेव्हा तुम्ही हे डोमेसिल देऊ शकता. त्याच्यानंतर उत्पन्न दाखला म्हणजे इन्कम लागेल. इन्कमसुद्धा आताच काढून घ्या. इन्कमसुद्धा लागेल. नसेल तर तात्पुरतं तुम्ही त्याचं टोकनसुद्धा जोडू शकता, परंतु याला वेळ आहे तर तुम्ही या 4-5 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये डोमेसिल इन्कम काढू शकता. एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील. आताच तयारी करा, हे डॉक्युमेंट्स काढून घ्या. आणि जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर आता तुम्हाला विचार पडेल की हा अर्ज कुठं करायचा. तुम्ही एकतर तुमच्या जवळच्या कोणत्याही सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता, नाही तर तुम्ही आताच निमो ॲप डाउनलोड करा. निमो ॲप डाउनलोड केल्यावर जाऊन तुम्ही बघू शकता, वरतीच तुम्हाला इथे 11वीचा आहे, त्याच्या अगोदर समाज कल्याणचं वसतिगृह इथे दिसेल. नाहीतर तुम्ही सेकंड लाईनमध्ये जाऊन तुम्ही सर्व्हिसमध्ये इथे शैक्षणिक योजनामध्ये सुद्धा बघू शकता. याच्यामध्ये मिळेल तुम्हाला समाज कल्याण वसतिगृह ऑनलाईन अर्ज. जर तुम्हाला इथेही मिळत नसेल तर इथंसुद्धा सर्च करू शकता हॉस्टेल किंवा मराठीत वसतिगृह. बघा, समाज कल्याण वसतिगृह ऑनलाईन, यालासुद्धा तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता. आता अर्ज करावं क्लिक करा. इथे तुम्ही आधार कार्ड, TC, ॲडमिशन स्लिप, बोनाफाईड जे काही फोटो आहे तुम्ही फोटो काढा किंवा गॅलरीमधून घ्या आणि सेव्ह करा. पुन्हा एकदा सेव्ह करा म्हणजे ते डॉक्युमेंट्स येतील. आम्ही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून तुम्हाला पाठवल्यानंतर तुम्ही 4थ्या नंबरवर जाऊन माझ्या अर्जाचे जाऊन इथे तुम्ही चेक करू शकता. खूप कमी चार्जेस आहेत, ते चार्जेस देऊन तुम्ही तुमचं घरूनच ऑनलाईन करू शकता. अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. वसतिगृहामध्ये आता तुम्हाला ही माहिती पाहिजे असेल की वसतिगृहामध्ये सिलेक्शन कशा पद्धतीचं केलं जातं. सिलेक्शन हे तुम्हाला सांगतो मेरिट लिस्टनुसार लागते. ज्यांचे जास्त पर्सेंटेज असेल त्यांचं जसं पद्धतीचं मेरिट लिस्ट लागते. पर्सेंटेजनुसार इथे घेतले जातात. जर इथे सेम पर्सेंटेज नसेल तर 10वीचं किंवा 8वीचे पर्सेंटेजसुद्धा इथं ग्राह्य धरले जातात. तर पर्सेंटेजनुसार हे घेतले जातील. त्याच्यानंतर तुमचं ऑनलाईन ॲडमिशन होणं महत्त्वाचं आहे. अचूक ऑनलाईन फॉर्म भरा. कुणाकडे तुम्ही सेतू केंद्रात जात असेल तर अचूक फॉर्म भरायला सांगा त्यांना. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही आताच कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे निमो ॲप नसेल तर त्याची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. तुम्हाला त्याची लिंकसुद्धा केली जाईल किंवा प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही पाहू शकता. अचूक पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरून दिला जाईल. डॉक्युमेंट्समध्ये काही वाटत असेल तर डॉक्युमेंट्स तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या, मी आता सांगितलंच आहे. आणि काही कमी असेल तर तुम्ही आताच काढून घ्या आणि हा फॉर्म भरून घ्या. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण सांगतो तुम्हाला जे लेटेस्ट जे माहिती असतात ते तुम्हाला आम्ही व्हिडिओमार्फत किंवा बॅनरमार्फत मी तुम्हाला सांगत असतो. तर तुमचा हा काही कालावधी किंवा त्या तारखेच्या आतमध्ये फॉर्म भरला पाहिजे. त्याच्यामुळे हा सबस्क्राईब करून ठेवणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद मित्रांनो.